श्रीराम जय राम जय जय राम। 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 श्रीराम जय। नमस्कार. आज दिनांक 26 फेब्रुवारी. श्रीराम जय राम जय जय राम. कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण शक्य आहे. नमस्कार. आज दिनांक 26 फेब्रुवारी. श्रीराम जय राम जय जय राम. कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण शक्य आहे. मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळविण्यासाठी चालू असते. ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज आहे. आपल्या सर्व धडपडीतून भगवंताच्या प्राप्तीचे समाधान आपल्याला मिळत नाही आणि त्याला परिस्थिती कारणीभूत आहे असे सर्वजण सांगतात. पण खरोखरच परिस्थिती आड येते किंवा काय हे आपण बघितले पाहिजे. परिस्थिती संबंधी विचार करताना एक बाह्य परिस्थिती आणि दुसरी आंतरस्थिती यांचा विचार करावा लागेल. बाह्य परिस्थितीचा विचार करताना प्रथम आपली शरीर प्रकृती आड येते. ही प्रकृती कशीही असली तरी भगवंताचे स्मरण आपल्याला करता येईल की नाही. प्रकृतीला कितीही क्षणत्व आले, देहाला कितीही विकलता आली तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण करता येते असे भगवंताने गीतेत सांगितले आहे. देहाची अवस्था कोणतीही असली तरी त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही असे म्हणणे काही बरोबर नाही. तेव्हा प्रकृती आड येते असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरेल. पुष्कळ लोक आर्थिक अडचणी संबंधी कुरकुर करतात. पैसा नसल्या कारणाने प्रपंचात काळजी उत्पन्न होऊन भगवंताकडे लक्ष द्यायला सवडच मिळत नाही असे बरेच जण सांगतात. पण खरोखर तुम्ही मला सांगा, जगात भरपूर धन मिळवून वैभवाच्या शिखरावर पोहोचलेले कितीचे लोक नामस्मरण करतात. आजपर्यंत किती राजे लोक आपले राजवैभव लाथाडून भगवंताच्या प्राप्तीसाठी बैरागी झाले. आपल्याजवळ पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते हे म्हणणे काही बरोबर नाही. उलट पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. पैसा असला की आपल्याला एक आधार आहे असे वाटते. म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्न करावा. तर मी म्हातारपणापर्यंत जगेन याची खात्री कोणी द्यावी. सुख समाधान हे पैशावर अवलंबून नाही. प्रत्येकाची गोतावळी ठरलेली आहे. वेताळाची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर पिशाच्य निघायचीच आणि भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया, क्षमा आणि जिकडे तिकडे आनंदी वृत्ती ही असायचीच. त्याचप्रमाणे पैसा आला की त्याच्याबरोबर तळमळ, लोभ, असमाधान ही यायचीच. परस्त्री एखादे वेळी विषयभोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही, पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो. बाप मुलगा, भाऊ भाऊ, भाऊ बहीण, मित्र मित्र यांच्यामध्ये वितुष्ट आणायला कारण काही असेल तर पैसाच होय. आपण पैसा साठविला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला सांगतायत की आपली परिस्थिती कोणतीही असो पण त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये नामस्मरण करणं शक्यच आहे. प्रमुख 2 कारणं इथे आपण आपल्या प्रपंचात नेहमी सांगत असतो. ते म्हणजे एक शरीर प्रकृतीचं आणि दुसरं म्हणजे आर्थिक परिस्थितीचं. पण महाराज म्हणतात खरं तर गीतेत सुद्धा आपल्याला परमेश्वराने हे सांगितलंय की आपली शारीरिक प्रकृती कशी असली तरी नामस्मरण हे आपल्याला करता येणं शक्य आहे. तसंच खरं तर पैसा कमावणं हे काही चूक नाही, पण त्याचा जो आपल्याला आधार वाटतो तो आधार वाटता कामा नये. आणि आर्थिक परिस्थिती हे तुमची साधनेच्या आड येता कामा नये. आणि म्हणूनच खरं तर भक्ताने कोणत्याही परिस्थितीची सबब पुढे करून साधन सोडू नये. उलट
अतिशय निष्ठेने आणि तळमळीने आपला प्रपंच करता करता आपला परमार्थही साधायला हवा. म्हणूनच आपण आपल्या विषयात गुंतून पडू नये, त्याचा आधार आपल्याला वाटू नये आणि आपल्या प्रपंचातली सर्व कर्म आपण आपल्या परमेश्वराच्या चरणी व्हावीत आणि आपला परमार्थही साधावा. तरच आपल्या आयुष्यातला खरा आनंद आणि समाधान यांची प्राप्ती आपल्याला निश्चितपणे होऊ शकते. हे समाधान आणि आनंद तुम्हा आम्हा साऱ्यांना आपल्या गुरुकृपेने लाभो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.